ह्या हापसीचं पाणी पिऊन कितीतरी लोक बिमार पडले, कितीला डेंग्यू मलेरिया झाला. तर हे बघण्यासाठी माझ्या टीमचा मित्र गेला आणि त्याने पाणी बघितलं तर खरंच वाटलं आणि त्याने आम्हाला कॉल केला. कॉल केल्याबरोबर आमची टीम लगेच आली आणि इथे एवढी गंदगी होती की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आजूबाजूनं काडी कचरा, किडे माकोळे सगळी चुकाटा सगळा होता. आम्ही बाजूबाजूचा पूर्ण साफ करून टाकलं आणि साफ करत असताना आम्हाला भरपूर घाण वाटली. लोकांनी आजूबाजूने संडास करून ठेवली होती. तर आजूबाजूचे लोक येत होते आणि थांबत होते आणि म्हणत होते की तुम्ही सरकारचे लोक आहात का? आम्ही म्हटलं नाही, आम्ही जनकल्याणासाठी काम करतो. तर दादा, आम्ही फ्रीमध्ये काम करतो, फक्त फॉलो आणि शेअर करा, लाईक करा. फेसबुकवर बघत असाल तर आणि यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आम्ही काम कसं करतो. तर दादा बघा, आम्ही कलरिंग चालू आहे हापसीची आणि आजूबाजूचे लोक थांबत होते आणि आम्हाला म्हणत होते थांबा, आम्ही चहा आणतो तुमच्यासाठी. त्याने आम्हाला चहा पण पाजला आणि माणसांचं योगदान भरपूर आहे, आम्हाला आजूबाजू लोकांचं पण योगदान आहे. हे सरकारचं काम आहे, हे आम्ही करतो दादा. तर यासाठी आम्हाला एक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. माझी सगळीच टीम म्हटलं कलरिंग करण्यासाठी, आजूबाजूचे जे घाण होती साफ करण्यासाठी तयार आहे आणि सगळे जे कलरिंग हे ते सगळं हे माझी टीम करून राहिली दादा. तर त्या कारणामुळे मी तुम्हाला आताही सांगतो की दादा बघा किती सुंदर पद्धतीनं कलरिंग केलेली आहे आणि जल हे जीवन असा माझा मित्र लिहित आहे. तर बघा दादा, कसा वाटला तुम्हाला हा पंप आणि कसं वाटला कलरिंग, नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय जवान जय किसान.